पेपराचेर आनी व्हिडिओ आमी आयकलो तेजे एक उलयतना विरेश बोरकार हाणें आमच्या आमदाराक आनी आमचे चीफ गोवा फॉरवर्डाक ताणें कटप्पा म्हणलो. म्हाका दिसता विरेश बोरकारान बाहुबली पिक्चर पळयलो ना. कटप्पा हो लॉयल आसलो फॅमिलीक, सामको लॉयल आसलो, पूण शेवट पर्यंत तो लॉयल रावलो. तसो आमचो चीफ गोंयकारांक लॉयल आसा आनी शेवट पर्यंत आमी लॉयल रावतलो. हो बल्लादेव पळयात एकदां खाड बी पळयलें जाल्यार तो सामको बल्लादेव जाला. जाणें कित्याक बल्लादेव तें हांव तुमकां सांगता. कुर्का, बांबोली आनी तालावली ह्या पंचायतीक 2023 मॅसिव क्रिकेटीन चलतालें, सामकें बऱ्या पैकी. बरो व्हडलो आवाज केलो ह्या बल्लादेवान आनी मागीर ओग्गी रावलो. कित्याक ओग्गी रावलो तें तेणें गोंयकारांक सांगचें. काल जेन्ना नॉमिनेशन तूं फायल करून पयलीं तुमी नॉर्थाक केलें, सकयल देंवतना एटॅक कोणाचेर करपाक जाल्लो? एटॅक जावपाक जाल्लो भारतीय जनता पक्षाचेर. तुमी एटॅक कोणाचेर करतात? एलायन्साचेर करतात, इंडिया एलायन्साचेर करतात. कित्याक करतात? आनी अशी सांगतात की आमी निवडून येतकीर इंडिया एलायन्साक वचपाचें. ही दुहेरी भुमिका तुमी कित्याक घेतात हें गोंयकाराक तुमी स्पश्ट करचें. पयल्या फ्री मनसुलान बुडली सो तेजेर कशें उलयता गोंयांत फाटल्या विधानसभे सत्रांत जेन्ना मॉन्सून सेशन जाल्लें त्या वेळाचेर स्मार्ट सिटीचेर भासाभास जाल्ली, डिबेट जाल्ली. आनी तुमकां याद करूंक जाता त्या वेळाचेर आमचे अध्यक्ष आमचे आदरणीय विजय सरदेसाय बाब हांच्यांनी एक स्टेटमेंट केलो विधानसभेत की स्मार्ट सिटी वेन इट्स डन बाय स्टुपीड पीपल कितें जाता हें पणजेन फाटल्या पावसान दिसून आयलां. विचार ऐकण्यासाठी आपण सारे आतुरलेले आहोत. ते शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदरणीय रामदासभाई कदम किंवा रत्नागिरीचे नव्हे तर रायगडचे पण पालकमंत्री ज्यांनी दोन्ही जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं आणि आपल्या घरापर्यंत आणि आपल्या संकटावर मात करणारा उमेदवार हा महायुतीचाच आहे हे देखील योगेशजींनी सांगितलं. निसर्ग वादळ आलं, तोक्ते वादळ आलं, अनेक संकट मंडणकर दापोली खेड तालुक्यावर आली. हिंदुत्ववादी नेत्यांमुळे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा भग्नावर. 6 वेळा आदरणीय गिंते साहेब खासदार म्हणून निवडून आले, पण त्यांना हा वाडा माहीत आहे किंवा नाही हा प्रश्न आहे मला. तसेच आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा या वाड्याचा कधी विकास करावा असा विचार केलेला दिसत नाहीये. त्यांना सुद्धा वाडा कदाचित माहीत नसावा की जिजाऊची लेक खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा वाडा सुशोभित करून 1 वर्षाच्या आतमध्ये दाखवेल. कारण ज्या माँसाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली, महाराज आपल्याला मिळाले, त्या माँसाहेबांनाच हे सगळे विसरलेले आहेत. कालचा मेळावा बघा ना, दाखवा ना अजून एक मेळावा. 6 आमदार तुमच्यासोबत आहे, त्याच्यामुळे येणारा काळ सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये कसा असेल? चांगला असेल, उज्ज्वल असेल. राजीव साहेबांनी कोकणाचं प्रतिनिधित्व हे दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये केले आणि आमची अपेक्षा ती केवळ निवडून यावी एवढ्यापुरती मर्यादित नसून निवडून येऊन सन्मानाने ते पुन्हा एकदा केंद्रामध्ये माहिती बनणार ही संबंधीच्या जनतेची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे सर्वाधिक मदत आहे. हे सिंधुदुर्गमधील त्यांना घडणार आहे, रत्नागिरीमधून घडणार आहे.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.